आज बनवणार आहोत आपण बेसनचं पिठलं. भाकरीबरोबर खायचं आहे. 2 माणसांसाठी मी बेसनचं पिठलं बनवते. तर पातेलं ठेवले, त्यात तेल घातले. तेल थोडंसं गरम झालं की आपण त्यात राई घालून घेऊया. आता आपण सर्वात पहिले ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूया. हिंग घातल्यावर थोडीशी राई, जास्त घालायची नाही, 2च माणसांचं बनवते त्यामुळे थोडीशी राई घातली. जिरं घालत नाही आहे मी इथे, कारण की जिरं मी मिरची बरोबर वाटून घेतलेलं आहे. थोडासा कांदा, घालायचा. कांदा परतेपर्यंत आपण हे पाणी घेतलं 1 ग्लास. मी 2च माणसांपुरतं बनवायचं त्यामुळे मी एवढं बेसन पीठ घेतलं. खूपच छोटीशी वाटी बेसन पीठ घेतलं. बहुतेक यातलंही शिल्लक राहील, कारण की ते संध्याकाळसाठी नको, ठेवायचं नाही आहे, आत्तापुरतंच बनवायचं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा हा ठेचलेला लसूण आहे तो घालते. कांद्याबरोबर लसूणही भाजला जाईल चांगला. आता यामध्ये आपण कांदा आणि लसूण भाजून झालं, यामध्ये आपण मिरची आणि जिरं जे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते आपण टाकूया. मिरची चांगली मिक्सरला फिरून घेतली होती मी, ती घातली आहे. यामध्ये चिमूटभर हळद घालूया, जास्त घालायची नाही आहे, जास्त पिवळं पिवळं होईल. हळद घालायची आणि आता याच्यामध्ये आपण हे बेसन जे भिजवले, आपण भिजवून ठेवलेलं आहे ते घालूया. हे जरा मी पातळच भिजवलं आहे, कारण की शिजल्यानंतर परत त्याच्यात पाणी घालायला नको, म्हणून हे आपण असं घालून घेऊया. थोडं पातळच आहे, कारण की ते शिजायला वेळ जाणार आहे, परत वरून पाणी घालायची गरज लागणार नाही, म्हणून थोडं पातळच टाकलेलं आहे. मीठ आता घालायचं नाही, मीठ जेव्हा शिजून होईल त्या हिशोबाने नंतर मग त्यात मीठ घालूया. आता हे असं उडायला लागले तर ह्याला आपण झाकूया आणि एक वाफ धरू देऊया, म्हणजे बेसन चांगलं शिजेल. जवळजवळ 3-4 मिनटं मी याला वाफवलंय आणि पिठलं आपलं असं तयार झालं, शिजलंय ते पूर्णपणे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं दाण्याचं कूट घालते. घाटावरती पिठल्यामध्ये दाण्याचं कूट घालतात, जेणेकरून पिठलं नुसतं पिठाय नाही लागत, तर त्याच्यामध्ये क्रंचीपणा येतो, म्हणून त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घातलं जातं. दाण्याचं कूट घालते. या तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. मीठ, आपलं पिठलं तयार झालं आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर आणि कांद्याची पात घालणार आहे. माझ्याकडे थोडीशी कांद्याची पात आहे आणि कोथिंबीर आहे, ही याच्यात घालायची, पण मी ती आत्ता नाही घालणार आहे. जेवायला घेताना जेव्हा आपण परत पिठलं थोडंसं गरम करू तेव्हा त्याच्यात टाकून घ्यायचे. आत्ता टाकलं तर ती कोथिंबीर आणि कांद्याची पात काळी पडते, दिसायला चांगली दिसत नाही, त्यामुळे आत्ता नाही घालणार आहे, खाताना घालणार. पिठलं तयार झालेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे आणि मी टेस्ट करून बघितलं आहे, अगदी चविष्ट लागते. काही जास्त न घालता साधं पदार्थ घालून अगदी चविष्ट होतं.